संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। रायगड जिल्ह्यातील आधार केंद्र वाटप प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत इच्छुक अर्जदारांनी सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे थेट निवेदन सादर केले। चुकीच्या पद्धतीने आधार केंद्रे मंजूर करण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधित मंजुरी रद्द करावी आणि पात्र अर्जदारांचा नव्याने विचार करावा अशी मागणी अर्जदारांनी या निवेदनात केली आहे। कर्जत तालुक्यातील अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी सुद्धा मंगळवारी प्रांत अधिकारी कर्जत यांना सुद्धा निवेदन दिले। मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील आधार नोंदणी व अद्ययावत केंद्र, आधार एनरोलमेंट अँड अपडेट सेंटर स्थापनेसाठी शासनाच्या निर्देशानुसार अर्ज मागवण्यात आले होते। या प्रक्रियेत कर्जत तालुक्यातील अनेक युवक युवतींनी आपले अर्ज सादर केले होते। मात्र अंतिम वाटप यादी 2025 जाहीर झाल्यानंतर काही अर्जदारांना शासकीय नियमांचे उल्लंघन करून मंजुरी दिल्याचे निदर्शनास आले। अर्जदारांचे म्हणणे आहे की शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करून काही विशिष्ट व्यक्तींनाच लाभ देण्यात आला आहे। त्यामुळे या वाटप प्रक्रियेची सखोल चौकशी करून चुकीच्या पद्धतीने दिलेली मंजुरी रद्द करावी आणि पारदर्शक पद्धतीने पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। संघर्ष टाइम्स करिता कैलास महामले, कर्जत, रायगड। आधार केंद्राचं म्हणाल तर आधार केंद्र वाटपसाठी एक निविदा निघाली होती कलेक्टर ऑफिसमधून। तर त्यासाठी सगळ्या आपले सरकार चालकांकडून त्यांनी अर्ज मागवले होते। तर या अर्जांमध्ये झालं आहे असं की संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जे खरोखर पात्र VLE होते त्यांना न देता जे पहिल्यापासून चालत आले ज्यांचे जुने सेंटर आहेत त्यांनाच सेंटर दिले गेले पूर्ण। परत त्यांच्या नातेवाईकांना, काहींच्या सख्या भावांना, काहींच्या बायकांना असं हे सेंटर वाटप केले गेले। तर हा संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक प्रकारचा घोळ झालेला आहे। तर याबाबत कर्जत तालुक्यातही असं झालं आहे। तर उदाहरणार्थ कर्जत तालुक्यामध्ये काही ठिकाणी 2 सख्खे भाऊ आहेत, त्यांनी अर्ज केले, त्यांचेच केंद्र मंजूर झालेत। काही समजा एक आहेत VLE, त्यांचं जुन्यापासून सेंटर आहे, त्यांचे ऑलरेडी खूप सेंटर आहेत, तरी पण त्या जागी त्यांच्या बायकोने अर्ज केला। ते स्वतः पोलीस पाटील असताना देखील त्यांना ते सेंटर मंजूर झालं आहे। कायद्याप्रमाणे त्यांना ते अर्ज करण्यासाठीच ते अपात्र होते, तरी अर्ज केला आणि त्यांचं सेंटर मंजूर झाले। तर ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत। त्या गोष्टींसाठी तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या आम्ही सगळ्या VLEंनी एकत्रितरित्या कलेक्टर ऑफिसला काल निवेदन दिलं। कलेक्टर साहेबांना भेटलो। साहेबांनी हा जो गैरप्रकार झालेला आहे याची दखल घेतली आणि सांगितलेलं आहे की जो काही गैरप्रकार झाला आहे त्याच्यामध्ये जे चुकीने पात्र झालेले VLE आहेत किंवा आपले सरकार चालक आहेत, ह्या लोकांना अपात्र करून जे खरोखरच लीगली आणि कायदेशीररित्या पात्र आहेत त्यांना सेंटर अलॉट केले जातील असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिले। आधार केंद्र अर्ज जे आहेत ते 21 ऑगस्टपासून आमच्याकडून मागवण्यात आले। 21 ऑगस्ट तारीख जाहीर झाल्यानंतर तिकडच्या जे जिल्हा व्यवस्थापक आहेत त्यांनी आमची एक ऑनलाईन VC घेतली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला होता की आम्ही CSCचे UCL चालवणारे केंद्र चालक आहोत, तर आम्ही ह्याच्यासाठी पात्र आहोत का? कारण त्यांच्या नियमामध्ये असं लिहिलं आहे की तुमच्याकडे जर एखाद्या एजन्सीचं जर एनरोलमेंट एजन्सीचं जर किट आहे तर तुम्ही याच्यासाठी पात्र नाही आहात। तर त्यावेळेला आम्हाला तिथले जे जिल्हा व्यवस्थापक आहेत प्रवीण बोने सर, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही ह्यासाठी पात्र होऊ शकता, पण आत्ता तुम्ही तुमच्याकडे जे अपडेट सेंटर आहे ते तुम्ही आत्ता हे सरेंडर करू नका, कारण जर तुम्ही ह्या यादीमध्ये अर्ज केल्यानंतर अपात्र झालात तर तुमचं UCL सुद्धा जाईल आणि तुम्हाला आधार एनरोलमेंट अपडेट सेंटरसुद्धा मिळणार नाही। त्यामुळे आम्ही त्यावेळेला हा निर्णय घेतला की आम्ही जरी UCL सेंटर धारक असलो तरीसुद्धा आम्ही ह्यासाठी पात्र आहोत आणि आम्ही याच्यासाठी अर्ज करू शकतो। पण आत्ता आम्ही काल जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात जिल्हा व्यवस्थापक जे नवीन आता बदलून आलेत मनोज जाधव सर यांना भेटलो, तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला ह्याच मुद्द्यावर त्यांनी आम्हाला गाठण्याचा प्रयत्न केला की तुम्ही स्वतःसुद्धा एक केंद्र चालक आहात, तुमच्याकडे ऑलरेडी अपडेट सेंटर आहे, तर तुम्ही पण ह्यासाठी अपात्र आहात। त्यावेळेला आम्ही त्यांना तेच सांगितलं, तुमच्या साहेबांकडनं आम्हाला जे वक्तव्य आलं, जर आम्हाला आधीच सांगितलं गेलं असतं की तुम्ही UCL धारक आहात, तुम्ही हे सेंटर तुम्ही हे सरेंडर करून टाका, तर त्यावेळेला आम्ही ते करून टाकलं असतं आणि आम्ही ह्याच्यामध्ये पात्र अगोदरच झालो असतो। तर आता ह्या विषयावर त्यांनी आम्हाला सांगावं, कारण यामध्येच त्यांनी जास्त प्रकारचा घोळ केला आहे आणि आम्हाला ह्याच आधारे त्यांनी आम्हाला अपात्र केलं आहे।
27 ऑक्टोबर रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भेट देऊन जिल्हाधिकारी सरांना जे निवेदन केलं आहे त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी यामध्ये घोळ केला आहे. कायद्याचे नियम आणि अटी यांना डावलून जे काही जिल्ह्यातनं VLEनी आधार केंद्रासाठी ॲप्लिकेशन दिलं होतं त्याच्यामध्ये घोळ करण्यात आला आहे आणि जे पात्र होते त्यांना डावलण्यात आलेलं आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. काल दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली आणि आम्हाला सरांनी आश्वस्त केलं आहे की ह्या प्रकरणामध्ये जो गैरप्रकार घडला आहे, अनुचित प्रकार घडला आहे त्यावर कारवाई होईल आणि जे पात्र आहेत लाभार्थी त्यांना त्याचं हे मिळेल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी दिले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.